एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आजचा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे दोस्तांनो, तो म्हणजे अपना स्वप्न मनी मनी, यस पैसा मनी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत? व्हॉट इज मीन बाय मनी, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मनी, गुण वैशिष्ट्ये, आणि व्हॉट आर द फंक्शन्स, कार्य काय आहे ते आज बघणार आहोत। पैशाशिवाय काहीच होत नाही, सगळं सोंग करता येते म्हणते, पैशाचं सोंग करता येत नाही, म्हणून पैसा समजणं अत्यंत महत्वाचं आहे। समजायचं मग? यस। पण तुम्हाला माहित आहे काय? यस, दोन प्रश्न आपण डोक्यात घुसवतो। मग पहिला प्रश्न तुमच्यासाठी, पैसा काय आहे? व्हॉट इज अ मनी? बरोबर आहे। विनिमयाचे माध्यम, मीडियम ऑफ एक्सचेंज। वैध चलन, लीगल टेंडर। सर्वमान्य चलन, जनरली एक्सेप्टेड करन्सी। कुठला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। दुसरं रे बाबा, पैशाचे कोणते गुण वैशिष्ट्य आहेत बाबा, है ना? विच इज व्हाट आर द क्वालिटी ऑफ द मनी? टिकाऊपणा, ड्युरेबिलिटी। अविभाज्यता, नॉन डिव्हिजिबिलिटी। एकरूपता, युनिफॉर्मिटी। तुम्हाला निवडायचं आहे। आता असे कॉन्सेप्च्युअल बेसिक प्रश्न समजण्यासाठी तुम्हाला त्या संकल्पनेचे जे मूळ आहे, कोर आहे, डायव्हर्सिफाईड अँगल्स आहे ते समजावं लागेल। बरोबर आहे? तर मग आता समजायचं चलायचं, पैसा कशाला म्हणायचा, पैशाच्या क्वालिटीज काय, गुणधर्म, आणि पैशाचं कार्य काय। चलायचं, चला। यस, पहिल्यांदा आपण इकडे पाहूया। शिक्का दिसतो है ना? हा सिक्का काय आहे? सर्वात प्राचीन सिक्का जुनो जे आहे, जुनो, JUNO। जुनो हे रोमन गॉडेस, हिचं सरनेम आहे जुनो। या रोमन गॉडेसच्या टेम्पलमध्ये, मंदिरामध्ये पहिल्यांदा करन्सी मिंट केल्या गेली, घडवल्या गेली, मिंट केल्या गेली, म्हणून मोनेटा, त्याचं नाव पडलं मोनेटा। मोनेटा हे लॅटिन शब्द आहे आणि मोनेटा पासून बनलं मग मनी। मोनेटा पासून काय बनलं? मनी। ठीक आहे, राईट। आता आपण इन जनरल याची व्याख्या समजून घेऊया। मनी कशाला म्हणा? बघा, व्यवहार, फार सुंदर वाक्य आहे। व्यवहार सरळ होण्याकरिता दोन पक्षास मान्य असलेली मध्यस्थ वस्तू। महत्वाचं काय? मध्यस्थ वस्तू है ना, इंटरमीडिएट गुड है ना, ऍक्सेप्टेबल, मान्य असली पाहिजे दोघांनाही ट्रान्झॅक्शन्स करण्याकरता। तुम्ही दुकानावर गेला, दुकानातून एक वस्तू मागितली, आता त्याने काहीतरी दिलं, तुम्हाला द्यावं लागेल। दोघांच्या मधात जे आहे वस्तू, जी त्यालाही मान्य तुम्हालाही मान्य, जेव्हा ती दिल्या जाईल तेव्हाच तो तुम्हाला बिस्किटचा पॉकेट देईल। अशा वेळेला जी ट्रान्झॅक्शन झालेली वस्तू आहे त्याला काय म्हणू आपण? मनी। तुम्ही गेले दुकानावर, त्याला म्हणलं बाबा बिस्किटचा पॉकेट दे, त्यानं दिला, आणि तुम्ही ठेवले दगड, जमन का? तो धरण तुम्हाला दगड मारन का नाही? पैसा दे म्हणन, पैसा आण, हे दगड का देतस म्हणन का नाही? बरोबर आहे। म्हणजेच काहीतरी त्याला मान्य होतं का दगड? नाही। तुम्हाला मान्य, त्याने मान्य होतं का? नाही। म्हणजे त्यालाही मान्य पाहिजे, तुम्हाला दोघांना जे मान्य असेल ते आपण काय म्हणूया? करन्सी। ते काय म्हणूया आपण? पैसा। बरोबर आहे, राईट। आता इन जनरल पैसा ही व्याख्या जी आहे अशी प्युअर स्वतःमधली व्याख्या नाही, त्याची कार्यात्मकता, त्याची कायदेशीरपणा आणि त्याची सर्व मान्यता, ह्या तिन्ही अँगलनी जेव्हा आपण करन्सीला बघतो ती त्याची व्याख्या। सो मनी हॅज फंक्शनल, लीगल अँड ऍक्सेप्टेबल डेफिनेशन। अशी प्युअर एक डेफिनेशन अशी होऊ शकत नाही। त्यामुळे बहुतांशी जे इकॉनॉमिस्ट आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे बनवलेली आहे, कोणी अशी एक प्रकारे अशी एक निश्चित व्याख्या बनवली नाही। त्यामुळे सर्वांगीण अँगलने आपल्याला पैशाची व्याख्या समजून घ्यावी लागते। ओके, तर बघा, पहिला आहे विनिमयाचे माध्यम। विनिमयाचे, इट इज अ मीडियम ऑफ एक्सचेंज।
मीडियम ऑफ एक्सचेंज. म्हणून सर्व मान्यता आणि कायदेशीर मान्यता असलेली वस्तू. कुठली वस्तू? सर्व मान्यता, जनरली एक्सेप्टेड बाय ऑल. जनरली एक्सेप्टेड बाय ऑल and it is to be backed up by the state by giving the legal sanctity. कायदेशीर त्याला मान्यता दिली आहे राज्याने की बाबा हा जो तुकडा आहे, हा कागद म्हणा, काही एखादा लोखंड, जे काय म्हणा, धातू म्हणा, कुठले, हे जे आहे याला आम्ही पैसा म्हणतो असं राज्य म्हणते. बरोबर आहे. आणि दुसरं सगळे म्हणते वा रे वा, हा मस्त नोट आहे म्हणते, है ना. आणि राज्यानं नाही म्हणलं तर तो नोट हो म्हणतात का नाही. दोन बाजू महत्वाच्या है ना. जशी 2000ची नोटबंदी झाली, राज्याने का म्हणलं हे चालणार नाही. नाही म्हणलं बाबा तर लोक वापस करायला नाही पाहिजे रे बाबा. लोक म्हणतात का मस्त मस्त गुलाबी गुलाबी दिसते, बढिया झक्कास. केवळ सर्व मान्यता महत्वाची आहे का? नाही. मॉडर्न स्टेटमध्ये लक्षात घ्या, मॉडर्न स्टेटमध्ये सर्व मान्यता ही कायदेशीर बाबीतून येणार. म्हणून तर आता बिटकॉइनचा प्रॉब्लेम आहे ना, आहे का नाही. बिटकॉइन कॉइनच आहे. सर्व मान्यता म्हणजे जे जे वापरतात ते मान्यच करतात, पण सरकार म्हणते का? हो नाही. बरोबर आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, अनिवार्य आहेत. कशाला? मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून वापरायला. दुसरं की इट मस्ट हॅव अ स्टँडर्ड ऑफ अ व्हॅल्यू. मूल्याचं मानक असलं पाहिजे. जेव्हा एखादी करन्सी, पैसा जो आहे तो मान्यता प्राप्त होतो, तेव्हा त्याचं मूल्य असलं पाहिजे. त्याचे एक पॅरामीटर ते मान्य झालं पाहिजे. त्याच्यात सोबतच त्याच्या हिशोबाचं एकक ते असलं पाहिजे. काउंटिंग मध्ये आलं पाहिजे. मोघमपणा नसावा, क्वांटिटेटिव्ह असावा, है ना. त्याच्यानंतर ते आपण साठवून ठेवू शकलो पाहिजे. म्हणजे आज पैसे घेतले बाबा न 10 दिवसांत ते वापरू शकलो पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे स्टोअर व्हॅल्यू असली पाहिजे. आणि खास गोष्ट म्हणजे स्थगित प्रदानाचे मानक सुद्धा असले पाहिजे. म्हणजे आज मी जर म्हटलं मला 10 रुपये दे रे भाऊ, तुले मी 2 दिवसानं परत करेन, तर त्यानं 10 रुपये दिले, मी 2 दिवसांपर्यंत 2 दिवसानंतर मी त्याला परत केले. बरोबर आहे. राईट. किंवा एखाद्याला मी म्हणतो ठीक आहे बापू मी तुले देईन 10 दिवसानं. किती रे? 10 रुपये. तर 10 दिवसानं त्याने दिले आणि ते मान्य केले. म्हणजेच काय? स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट. सो आपल्याला काय दिसतंय? पैशाची व्याख्या ही एकसंघ अशी नाही आहे. पैशाची व्याख्या कशी आहे? ही मान्यता प्राप्तच्या दृष्टिकोनातून, कायदेशीर दृष्टिकोनातून आणि कार्यात्मक दृष्टिकोनातून आपल्याला दिसते. त्यामुळे हे जे बाबी आहेत ह्या काय आहेत? ह्या फंक्शनल बाबी आहेत, कार्यात्मक आहेत. ही काय आहे? एक्सेप्टेबल बाब आहे. आणि ही काय आहे? लीगल बाब आहे, कायदेशीर बाब आहे. तर 3 अँगलने आपल्याला पैसा समजून घ्यायचा असतो. त्यामुळे पैशाची अशी काही व्याख्या होऊ शकत नाही. पैसा म्हटला की त्याचे फंक्शन सांगितले की पैसा झाला असं आपण गृहीत धरू शकतो. ठीक आहे. आता आपण बघूया कॅरेक्टरिस्टिक्स, याचे वैशिष्ट्य काय. पैसा म्हणजे काय? पैसा असा बदलत गेला, गोट्यांपासून, कवड्यांपासून, है ना, तर आता सिक्क्यां आणि नोटांपर्यंत, आणि पुढे आता आपण चाललो डिजिटल कॉइन्स वगैरे पर्यंत. ठीक आहे. सर्वात पहिलं महत्वाचा टिकाऊपणा असला पाहिजे. पहिलं कॅरेक्टरिस्टिक ड्युरेबिलिटी. तू म्हणतो नोट असा पटकन फाटते का? धरला का? नाही. असा हा तुम्ही जबरदस्तीने फाळा, पण नोटा वॅलेटमध्ये ठेवतो, कुठंतरी पुरचंडी बांधून ठेवतो, तिथं पडून राहते ना, मग काही दिवसांतरी दिसते, है ना. ड्युरेबिलिटी, सस्टेनेबल ड्युरेबिलिटी. म्हणजे आज घेतला आणि उद्या फाटला असा आहे का? नाही. उदाहरणार्थ घ्या की एखादं रेअर झाड आहे आणि त्याचं पान आहे. त्या रेअर झाडाचं पान ते भेटतच नाही, आणि ते पान म्हणून आपण पैसा वापरला, किती गोष्टी का? बरोबर आहे. पण एक नोट, करन्सी नोट आता ठेवली वर्षभरा नाही. बरोबर आहे. तर ड्युरेबिलिटी, एबल टू स्टँड अप अंडर द कॉन्स्टंट यूज, सर्वात पहिलं महत्वाचं. दुसरं आहे ड्युरेबिलिटी सोबत पोर्टेबिलिटी असली पाहिजे. ड्युरेबिलिटी सोबत पोर्टेबिलिटी असली पाहिजे. असं गृहीत धरा की काही दगड जे आहेत
एकदमच रेअर आहेत. आता रेअर म्हटला की ते होऊ शकते बाबा, है ना, याला करन्सी म्हणू शकतो, कारण त्याचं जास्त प्रमाण नाही आहे, त्यामुळे याला कंची मारता येते. तर चला हे आपण म्हणूया दगड जे आहेत ते आपण पैसा मानूया. तर आता दगड खिशात घेऊन चालले, जमन का? किती दगड जातील? जमन का? नाही. पण नोट टँग 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 धरले ठेवले, मस्त वॅलेट फुगला दिसते म्हणते, मस्त आहे म्हणते, बरोबर आहे. तर पोर्टेबिलिटी असली पाहिजे, कन्व्हिनियंट टू कॅरी, सहज रीतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज रीतीने नेता आलं पाहिजे, बरोबर आहे, राईट. त्यानंतर डिव्हिजिबिलिटी, त्याचं डिव्हिजन झालं पाहिजे. 100 रुपयाची नोट 1 रुपयापासून मोजता आली पाहिजे, 1 रुपयाला 10 पैशामध्ये कन्वर्ट करता आला पाहिजे. डिव्हिजिबिलिटी मस्ट बी हॅव व्हेरियस युनिट्स, शुड बी एबल टू मेक अ चेंज. 100ची चिल्लर पाहिजे बे मला देवे, 50-50च्या 2 आहेत का बाय म्हणतो ना, अबे 50-50 10-10ची आहे का रे असं म्हणतो ना. चिल्लर पाहिजे म्हणतो, चिल्लर. डिव्हिजिबिलिटी झाली पाहिजे, खूप महत्वाचं आहे. डिव्हिजिबलच नाही 100ची नोट घेऊन फिरते माणूस, हा ना. मध्यंतरी नाही का शौक ज्याचं ना ते 500 रुपयाची नोट, एक गोलगप्पा खायचा ना 500 रुपयात, तो म्हणते चिल्लर नाही, बहुत अच्छा. आठवला पिक्चर? हा 2000ची नोट, बरोबर आहे. एकरूपता, युनिफॉर्मिटी, काय? एकरूपता, युनिफॉर्मिटी. एव्हरी कॉइन और नोट हॅव अ सेम व्हॅल्यू, मस्ट बी द सेम. एकाजवळ जर 10 रुपयाची नोट असेल ना, दुसऱ्याजवळ 10 रुपयाची नोट असेल भारतामध्ये, तर दोन्ही नोटी सारख्या दिसल्या पाहिजे. नाही तर म्हणून माझ्याकडं हा अशी निळीवाली, माझ्याकडं काळीवाली, माझ्याकडं पांढरीवाली, जमन का असं? माय 10 रुपये असे लिहिले तसे. युनिफॉर्मिटी असली पाहिजे, कारण युनिफॉर्मिटी असेल तर ऍक्सेप्टेबिलिटी वाढेल, है ना. त्यानंतर आपण काय? ऍक्सेप्टेबिलिटी, इझिली रिकॉग्नायझेबल, जिनाईन म्हणे वर्सेस काउंटरफिट म्हणे. नकली असली ओळखता आलं पाहिजे, म्हणून आपण त्याचे देतो ना वॉटरमार्क्स ने, हे ते आपण पाहतो की नाही, बरोबर आहे. एकदा ती नोट आहे ती रिकॉग्नाइज झाली पाहिजे, ऍक्सेप्टेबल झाली पाहिजे, सगळ्यांनी मान्यता मानली पाहिजे, ओके बाबा ही नोट आहे, आणि ती खरी नोट आणि खोटी नोट याच्यामध्ये ओळख पटली पाहिजे. त्यामुळे तेवढे आयडेंटिफिकेशन मार्क्स टाकले जाते ना, जाते का नाही नोटावर, बरोबर आहे. ऍक्सेप्टेबिलिटी असली पाहिजे. सोबत महत्वाचं आहे, नोट आहेत काउंटर बाबा त्याकडे, माझ्याकडे आहे 2 ट्रक. हो का? 2 ट्रक नोटा, अच्छा. माझ्याकडे तर 500च्या बापू बिलकुल एक गोडाऊनच बनवून टाकलं. हो का? अरे बापरे, माझ्याकडे तर 3-4 गोडाऊन आहेत. जमन का असं? जमन का? नाही. वेदर इट विल गिव्ह एनी व्हॅल्यू टू मेक इट्स व्हॅल्यू विथस्टँड, त्याचं मूल्य टिकून राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे रिलेटिव्हली स्केअरसिटी असली पाहिजे, सापेक्ष तुटवडा असला पाहिजे. हार्ड टू मॅन्युफॅक्चर, धरलं ना, नाही तर प्रत्येक घरी मशीन कटक कटक कटक, है ना, तुगलक गडबड होऊन जाईल, बरोबर आहे. व्हेरी डिफिकल्ट टू मेक अ डुप्लिकेट, डुप्लिकेट याची बनवता आली नाही पाहिजे, डुप्लिकेटने हे ओळखता आलं पाहिजे सहज रीतीने. अँड नॉट टू मेक अ कॉमन सबस्टन्सेस, कोणताही धरला नाही का, नाही तर नोटा धरले झेरॉक्सचे पेपर, झेरॉक्सच्या पेपरवर नोटा आहे की नाही, अलाव आहे का नाही. स्पेशल प्रकारचा पेपर वापरला जाते, बरोबर आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वॉटरमार्क्स आहे ना, आयडेंटिफिकेशन मार्क्स राहतात. असं सहज रीतीने होते का? नाही. आणि सरकारने म्हणते का खट 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 छापलो नोटा, तसा असते तर काय, त्याला मूल्य राहिलं नसतं. तर आपल्याला काय दिसते, अशी मूल्यात्मक वस्तू जी सहज रीतीने सर्वमान्य आहे, सर्वमान्य आहे, सहज रीतीने वागवता येते, टिकाऊ आहे, है ना, टिकाऊ आहे, त्याला पार्ट मध्ये करता येतं, त्याचं डिव्हिजन करता येतं, एक सारखीच अशी आहे सगळीकडे, अशी जी असेल ती मनी, पैसा. क्लिअर? आता आपण बघूया त्याचे फंक्शन्स, कार्य. कार्य अत्यंत महत्वाचे आहेत, है ना. सर्वात महत्वाचं आहे की त्याचं प्राथमिक कार्य कोणतं आहे ते महत्वाचं आहे. प्राथमिक कार्याच्या आधारावर दुय्यम कार्य आणि मग त्याचे ऍसेसरीज कार्य आपल्याला दिसून येतील. ठीक आहे. तर आपल्याला इथे बघता येतील की एक आपण बघून घ्या पहिलं, पहिलं कार्य
विनिमयन माध्यम मीडियम ऑफ एक्सचेंज. दुसरं मूल्याचे मापक मेजर ऑफ व्हॅल्यू. तिसरं साठवण मूल्य स्टोर ऑफ व्हॅल्यू. चौथं स्थगित प्रदान मानक स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट. त्यानंतर पाचवं हस्तांतरण मूल्य ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू. त्याच्यानंतर सहावं आहे सर्वाधिक तरलमत्ता मोस्ट लिक्विड ऍसेट. त्याच्यानंतर सातवं आहे पतप्रणालीचा आधार बेसिस ऑफ क्रेडिट सिस्टीम. आठवं आहे समतुल्यक सीमांत उपयोगिता इक्वलायझर ऑफ मार्जिनल युटिलिटी अँड मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी प्रोडक्शन ऑल्सो. 9 राष्ट्रीय उत्पन्नाचे मापक मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम. 10 राष्ट्रीय उत्पन्न वितरण मापक डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅशनल इन्कम. 11 आर्थिक निर्णयाकरिता मदतगार हेल्पिंग इन अ डिसिजन मेकिंग. आणि 12 समायोजनाचा आधार बेसिस ऑफ ऍडजस्टमेंट. असे 12 आता फंक्शन्स आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. पहिलं अत्यंत महत्वाचं हे प्राथमिक कार्य आहे. मीडियम ऑफ एक्सचेंज इज अ प्रायमरी फंक्शन ऑफ द मनी. काय महत्वाचं आहे ते पाहूया. आता आधी एक थोडं समजून घेऊया. आधी काय होती बार्टर सिस्टीम. काय होती बार्टर सिस्टीम. आदान प्रदानाची आर्थिक सिस्टीम होती. बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय व्हायचं ते एक जण कोंबडा घेऊन ये एक जण बकरी घेऊन ये. माकडं कोंबडे आहेत रे बाबा मला बकरी पाहिजे. तो म्हणते ठीक आहे तुला बकरी देतो. माकडं कोंबडा आहे दे तुझ्याकडे कोंबडा बकरी एक्सचेंज है ना. पण आता याच्याकडे खूप कोंबड्या आहेत तो म्हणते मला बकरी पाहिजे. आणि ज्याच्याकडे खूप बकरी आहेत तो म्हणते मला गाई पाहिजे. आणि जे गाई आहेत तो म्हणते मला खूप फिश पाहिजे. आता आलं. आता याले कोंबड्याची बकरी ना बकऱ्याचं कोंबडं असतं तर बरोबर होतं. आता हा कोंबडेवाला म्हणते मला दुसरंच काहीतरी पाहिजे. हा बकरीवाला म्हणते मला दुसरंच काहीतरी पाहिजे. आता एक्सचेंज कसं करायचं. दॅट इज द मेन डिफिकल्टी ऑफ बार्टर सिस्टीम कॉल्ड ॲज अ डबल कॉन्सिडन्स ऑफ वॉन्ट प्रॉब्लेम. दुहेरी गरजांचा मेळ. दोघांची गरज एकमेकांशी परिपूरक असली पाहिजे पण तशी नसेल तर मल्टिपल जर वॉन्ट्स क्रिएट होत असतील तर विच आर नॉट को रिलेटेड विथ इच अदर. म्हणजे कोंबडेवाल्याला बकरी नाही पाहिजे आणि बकरीवाल्याला कोंबडा नाही पाहिजे अजून काहीतरी पाहिजे. दोघं काय वाट पाहत आहे माय बकरी म्या तिकडे कोंबडा झाला. दोघंही बसल्या समोरासमोर जमन का नाही. दॅट इज द मेजर प्रॉब्लेम इन द बार्टर सिस्टीम. तो इथं सॉल्व्ह झाला. तो म्हणा मला बकरी पाहिजे म्हणा तो म्हणा बकरी 1000 रुपयाची भेटते. आणि याला म्हणलं कोंबडा पाहिजे तो कोंबडा 500 रुपये झाला पैसा. आता तू कोंबडी घे बकरा घे बकरी घे काही बी घे पैसे सांग बापू संपलं का. बरोबर आहे राईट क्लिअर ओके. दुसरं आहे भिन्न वस्तूंच्या मूल्यांची तुलना करता येतं मीडियम ऑफ एक्सचेंज मध्ये है ना. कंपेअरिंग द व्हॅल्यू ऑफ डिसिमिलर गुड्स. बकरीची व्हॅल्यू करता येते कोंबड्याची व्हॅल्यू करता येते गायची व्हॅल्यू करता येते है ना. कशाची बी व्हॅल्यू करता येते मूल्य काढता येतं. डिसिमिलर आहे. कोंबडा आणि बकरी वेगवेगळे आहेत ना बरोबर आहे. डिसिमिलर गुड्स याचे मूल्य काढता येते. इथं तर समजलाच नाही मूल्य. कोंबड्याची बकरी बकऱ्याचा कोंबडा समजते का नाही. सर्व मान्यता मीडियम ऑफ एक्सचेंज मध्ये काय होते सर्व मान्यता मिळते. जनरली एक्सेप्टेबल असते मीडियम ऑफ एक्सचेंज. मग जनरली एक्सेप्टेबल आहे मनी तर ऑब्विसली याच्यामुळे क्रय शक्ती आहे परचेसिंग पॉवर रेडीमेड तयार होते. तो म्हणते पैसे आहेत का बे तेवढं सांग म्हणते फालतूचं बोलू नको म्हणते. मग पैसे आहेत का बे म्हणजे तुझी अवकात आहे का बे. क्रय शक्ती परचेसिंग पॉवर. आलास इथं मोठा तोऱ्यानं मला कार पाहिजे पैसे आहेत का बे विचार बरोबर आहे. क्रय शक्ती म्हणते बा विचार नको गल्लाच घेऊन आलो झाला संपला है ना. जनरल एक्सेप्टेबिलिटी. एकाधिक विनिमयन शक्य मल्टिपल एक्सचेंज ऍट अ टाइम. मस्तपैकी गल्ला भरून घेतला दोन्ही खिसे गरम आणि मस्त मार्केटमध्ये निघाला. तिने म्हणला तुला काय पाहिजे सांग व बिलकुल टेन्शन नाही. मग ते म्हणते लिपस्टिक पाहिजे सलवार पाहिजे जीन्स पाहिजे
आईस्क्रीम पाहिजे, वेगवेगळं मल्टिपल एक्सचेंज. चल ना तू कुठं पाहिजे तर मला चिंता नाही, माये दोन्ही पॉकेट भरून आहेत. बरोबर आहे. मल्टिपल एक्सचेंजेस पॉसिबल है ना. स्थान वेळ, नो बॅरियर ऑफ प्लेस अँड टाइम. कुठल्या प्लेसवर काय घेणं देणं नाही. त्यानं म्हणलं ह्या दुकानात तर चल त्या दुकानात, उद्या जाऊन तो उद्या जाऊन, काही चिंता नाही. इथं नाही म्हणतास स्वित्झर्लंडला जाऊन जाल, कुठं बी चल, माझ्याजवळ पैसेच आहेत. नो बॅरियर ऑफ प्लेस अँड टाइम. बरोबर आहे. निवडीचे स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ चॉईस. तुले काय पाहिजे विचारते ना, विचारता का नाही, तुले काय पाहिजे. तुम्ही नाही सर हे धंदे करत नाही, कोण चुनाला हवन स्वतःने. बरोबर आहे. असो, पण फ्रीडम ऑफ चॉईस आहे. जसं पाहिजे तसं काय घ्यायचं काय नाही निश्चित होते. बार्टर सिस्टीम मध्ये हे आहे का, चॉईस आहे का. इकडे बकरी आहे, इकडे कोंबडा आहे. बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त चॉईस एक्सचेंज करायचं दोनच, नो चॉईस. आता कोंबडेवाल्याला वाटलं मला हे बकरी नाही पाहिजे, मस्त टनाटन दुसरी बकरी पाहिजे, तर आला आपण. बरोबर आहे. चॉईस त्या बार्टर सिस्टीम मध्ये मिळत नाही. इथे मात्र तुम्हाला भरभरून चॉईस मिळते, जसं पाहिजे तसं. बाजार व्यवस्थेचं त्याच्यामुळे सबलीकरण होते. त्याचा सर्वात महत्वाचा फायदा काय, डायव्हर्सिफिकेशन ऑफ एक्सचेंजेस. त्यामुळे मागणी वाढते, डायव्हर्सिफाईड डिमांड वाढते. डायव्हर्सिफाईड डिमांड वाढली की सप्लाय वाढणार, आणि सप्लाय वाढला तर बाजार व्यवस्था स्ट्रॉंग होणार, आणि त्याच्यातून आपल्याला काय दिसते, व्यापाराचा विकास होताना दिसतो. आदान प्रदान वाढतं. तर मीडियम ऑफ एक्सचेंज हे कसं आहे, एक्सेप्टेबल आहे. त्यामुळे आदान प्रदान वाढतं, डायव्हर्सिफाईड होतं, त्यामुळे व्यापार वृद्धिंगत होतो. तर प्राथमिक फंक्शन कुठलं झालं है ना, मीडियम ऑफ एक्सचेंज. खूप महत्वाचं आहे. याच्या आधारावर मग सर्व बाबी होतात. दुसरं आहे मेजर ऑफ व्हॅल्यू. लेखे पद्धतीचं एक एकक आहे. युनिट ऑफ अकाउंट. काउंट करायचं आहे कुठल्याही वस्तूचं, सेवांचं काउंटिंग करायचं आहे, तर त्याचं मूल्य पाहिजे, आणि ते मूल्य रिफ्लेक्ट झालं पाहिजे क्वांटिटेटिव्हली, संख्यात्मक याच्याने. पैसा हे सहज रीतीने त्याचं आकलन करतं. केवढ्याची आहे रे म्हणतो वस्तू, म्हणतो ना, रे केवढ्याची रे म्हणतो की नाही. बरोबर आहे. राईट. म्हणजे युनिट ऑफ अकाउंट. असमान वस्तूंच्या मूल्यांची तुलना करणं शक्य आहे. पॉसिबल टू कम्पेअर द व्हॅल्यू ऑफ डिसिमिलर गुड्स. बरोबर आहे. कोंबडा बकरी डिसिमिलर गुड्स आहे, मग कोंबडा किती आणि बकरी कितीची. बरोबर आहे. याचं सहज रीतीने आपल्याला मूल्य काढता येते, त्याचं कंपॅरिझन करता येते. त्याच्या युटिलिटीनुसार, त्या वस्तूंच्या उपयोगितेनुसार, मागणीनुसार त्यांचं मूल्य निर्धारित होतं, आणि हे मूल्य पैशांच्या स्वरूपात राहतं, म्हणून त्याचं कंपॅरिझन सहज रीतीने शक्य होतं. तो बाकीचे गुण सांगत बसत नाही. बाबा कोंबड्याचं मटण कसं लागते, खडकनाथचा कोंबडा होणं, असा होणं, तर सांगू कितीचा आहे. बरोबर आहे. राईट. ठीक आहे. त्यानंतर बाजार मूल्य आकलनाचे आदर्श संख्यात्मक आर्थिक एकक आहे. इट्स अ स्टँडर्ड न्यूमरिकल मॉनिटरी युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ द मार्केट व्हॅल्यू. एखाद्या वस्तूचं बाजार मूल्य निश्चित करायचं असेल तर ते निश्चित पैशाच्या स्वरूपात होऊ शकते. त्याचं स्वतःचं इंट्रिन्सिक मूल्य जे आहे ते रिफ्लेक्ट करावं लागेल. बरोबर आहे. ते बाहेर दाखवावं लागेल, आणि बाहेर दाखवल्यावर मग त्याचा रेट फिक्स करावा लागेल. तर रेट फिक्स करण्याचं काम टॅगलाईन है ना, प्राइस टॅगलाईन बनवण्याचं काम कोण करतं, तर पैसा. बरोबर. व्यावसायिक करार, कर्ज मध्ये हे महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट इन कमर्शियल अग्रीमेंट. कमर्शियल अग्रीमेंट मध्ये सुद्धा आपण याचं मूल्य निश्चित करता येतं. किती लोन घ्यायचं, कितीपर्यंत परत करायचं, काय रेट ऑफ इंटरेस्ट, हे सर्व कशात कॅल्क्युलेट करतो, पैशाच्या स्वरूपात आपण कॅल्क्युलेट करतो. बरोबर आहे. आणि त्याच्यात युनिफॉर्मिटी राहते. किंमत निश्चिती व सौद्याचा आधार सुद्धा आहे. बेस ऑफ प्राइस कोटेशन, प्राइस टॅग है ना. आणि सौदा जो आहे, बार्गेनिंग करतो. एखादी वस्तू म्हटली की 100 रुपयाची आहे, तो ते जास्तच महाग आहे ना, कायले एवढा महाग विकतात वे, हा 50 मध्ये नाही भाऊ परवडते का, मीच 50 मलाच भेटलं नाही, तुला काय देऊ. बरोबर आहे. मग दोघांमध्ये डील होते. जाऊ दे, तुय बी नाही ना माय बी नाही, आम्ही 70 मध्ये देतो. आई विचार करते जाऊ दे 70 मध्ये,
बरोबर आहे. सौदा झाला, बार्गेनिंग. पैशाच्या स्वरूपात बोललं म्हणून सौदा झाला. तो असा म्हणते का अर्धा कोंबडा, पाव कोंबडा म्हणते का असा? नाही. बरोबर आहे, राईट. कार्यक्षम लेखे पद्धती विकासाकरिता अनिवार्य आहे, नेसेसरी फॉर डेव्हलपिंग इफिशियंट अकाउंटिंग सिस्टीम. जेव्हा पैसे ही संकल्पना नव्हती, त्याची सर्वमान्यता नव्हती, त्याला सँटिटी नव्हती, तेव्हा बार्टर सिस्टीम मध्ये अकाउंटिंग हा कॉन्सेप्ट नव्हता. आता अकाउंटिंगच नाही तर कोणाचं मूल्यच निश्चित नाही. मग सर्व मूल्य कशी आहे? सर्व मूल्य मन की बात, जसं वाटलं तसं है ना. सोशली ऍक्सेप्टेड मूल्य व्हायला लागली आणि त्याचे इंट्रिन्सिक मूल्य खऱ्या अर्थाने बाहेर निघाली नव्हती. त्यामुळे त्या वेळामध्ये आर्थिक विकास आणि समाजाचा विकास होऊ शकला नाही. पैसाच आहे ज्याच्यामुळे समाजाचा आणि आर्थिक विकास होऊ शकला. कर पैशाच्या आपल्या अडचणी आहेत, त्यात वेगळ्याच. 60वं मूल्य, 3 गुणधर्म आहेत. देअर आर 3 क्वालिटीज ऑफ द मनी. फर्स्ट इज इट कॅन बी सेव्ड. बचत करू शकतो आपण. खर्च करायचा नाही रे पोट्ट्याले बा, खर्च करता एक कनपटाखाली, सेव्हिंग है ना. कनपटाखाली पडली की सेव्हिंग. दुसरं स्टोर, साठवून ठेवता येते डब्यामध्ये है ना, लपून छिपून कुठं तरी. बरोबर आहे. आणि मग रिट्राईव्ह, त्याला पुन्हा काढता येते लगेच, बिलकुल सुमडीमध्ये निघते पैसे बाहेर, आहे का नाही, निघते ना. मग पैसे मग बरोबर कामाला लागून जाते. रिट्राईव्ह म्हणजे एक जर रुपये 10 घेतले आणि याला बचत केले, ते बचतही झाले. ते मग जर कुठं लपवून ठेवले तर आहेत बाबा, आणि गरज लागली एकदा इमर्जन्सी, तर मग इमर्जन्सीला ते काढले जाते है ना. असं अचानक दिसो भावा भेटले रे बाबा पैसे, राईट. आता माझं काम झालं. रिट्राईव्ह, त्याचं मूल्य जशान तसं. दीर्घ कालावधीसाठी पैशाच्या मूल्यात स्थिरता असणं मात्र आवश्यक आहे. पैशामध्ये स्थिरता जर नसेल, इट्स अ व्हेरी नेसेसरी कंडिशन फॉर द मनी, है ना. सो व्हॅल्यू ऑफ मनी रिमेन स्टेबल ओव्हर टाइम. सहसा पैशाची व्हॅल्यू बऱ्याच कालावधीपर्यंत स्थिर राहते. म्हणजे आज जर पैसे आपल्याकडे आले 10 रुपये, आणि 10 रुपयाची वस्तू आज जी मिळत असेल तर उद्या लगेच ते 10 रुपये गायब होतील, नाही 11ची झाली 12ची झाली, असं होत नाही सहसा. असं जर झालं तर पैशाला किंमत राहत नाही. देन द मनी हॅज नॉट इट्स ओन व्हॅल्यू, है ना. तर पैशाला स्थिरता असणं म्हणजे इकॉनॉमी स्थिर असणं, अर्थव्यवस्था स्थिर असणं, म्हणजेच इन्फ्लेशन जे आहे, किंमत वाढ, ही आटोक्यात असणं. हे काय आहे? आटोक्यात असणं. परंतु इन जनरल पैशाचं मूल्य बऱ्याच कालावधीसाठी स्थिर राहतं. रोजच्या रोज बदलतं असं आहे का? नाही. आणि त्याच्यामुळे त्याची दीर्घकालीन स्थिरता असल्यामुळे त्याची साठवण आणि रिट्रायव्हल होणं शक्य आहे. त्यानंतर वर्तमान आणि भविष्यातील वस्तू सेवांवर याचं वर्चस्व राहतं. आत्ताची वस्तू आणि भविष्यातील वस्तू काय राहणार, सेवा काय राहणार, त्याचं मूल्य काय राहणार, याच्यावर डॉमिनेशन जे आहे हे पैशाचं असतं. आकस्मिक बाबी आणि कर्जफेडीसाठी आपण हे सहजरीतीने वापरू शकतो. इमर्जन्सी कंडिशन मध्ये आपण जर उदाहरणार्थ असं करा, जमीन घेतली आणि इमर्जन्सी मध्ये, तर जमीन लगेच विकता येते ना. कोणी घेते का? चल बा इमर्जन्सी मध्ये करून देतो, होते का? नाही. पैसा अशी वस्तू आहे की जी इमर्जन्सी मध्ये कामी पडते. त्यामुळे तुम्ही बघा, ऑलमोस्ट सर्व गरीबातला गरीब, श्रीमंतातला श्रीमंत काटकसर करून काही पैसे आपल्याकडे घरी ठेवतो म्हणजे ठेवतो. आजकाल एटीएम आले त्यामुळे त्याला टेन्शन राहिलं नाही, पण पहिले काढी तो काय करायचा, काही प्रमाणातले पैसे घरी इमर्जन्सीसाठी, है ना. हातपाय आला तर शब्द वापरला, हातपाय आला तर म्हणजे आजारी पडलं वेळेवर तर कुठून पैसे आणायचे, पण काही प्रमाणात पैसे ठेवल्या जात होते. बरोबर आहे, राईट. आणि डेट पेमेंट करायसाठी सुद्धा पैशाचा उपयोग होऊ शकतो. तो इट हॅज अ स्टोअर व्हॅल्यू. साठवणूक करू शकतो आणि आपण रिटायर्ड करू शकतो, देऊ शकतो, त्याचा पुन्हा उपयोग करू शकतो. आणि ही जी आहे क्वालिटी, ही जी फंक्शन्स आहे, ह्या फंक्शनमुळेच पैशाचं अनन्यसाधारण महत्व हे समाजामध्ये राहिलेलं आहे. त्यानंतर स्थगित प्रदान, स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट, है ना. इट्स अ ड्युरेबल युनिट ऑफ अकाउंट.
इट्स अ ड्युरेबल युनिट ऑफ अकाउंट. टिकाऊ आहे एकक. एकक हे बदलणारा नाही, स्थिरता भरपूर आहे याच्यात, है ना. लॉंग टर्म हे चालू शकतं आणि त्याच्यामुळे वर्तमान आणि भविष्यातील आर्थिक मूल्यांना तो लिंक करतो. त्यामुळेच काय करतो तो, इट लिंक टू द प्रेझेंट अँड फ्युचर इकॉनॉमिक व्हॅल्यूज. आणि मग ह्यामुळेच बिकॉज ऑफ दिस कॅरेक्टरिस्टिक्स, ह्या फंक्शनमुळे आपण कर्ज घेणे व परतफेड करणे सोपी आहे, बरोबर आहे. किंवा आपल्याला वाटलं की कॅपिटल फॉर्मेशन करायचं आहे तर ते पण शक्य आहे. आपण जे कर्ज घेतो ते पैशाच्या स्वरूपात घेतो, है ना, आणि कर्ज देतो ते पैशाच्या स्वरूपात देतो. उदाहरणार्थ बार्टर सिस्टीम मध्ये जर पकडलं तर कर्ज घेणं फार सोपं आहे. कर्ज घेणं, बाई 1 वाटी साखर देव असं म्हणतात ना. आधी वाट्या वाट्या खूप चालायच्या, आता ती प्रथा बंद झाली, प्रत्येक जण रईसच झालं असं म्हणा, पण पहिले वाट्या वाट्या चालायच्या. तर एकाने जर सपोज टू बी 1 वाटी साखर दिली, आता याने 1 वाटी घेतली बाबा, आता याच्याकडे नेहमीच साखरीचा तुटवडा राहते. हा परत कसा करा, मोठी अडचण. मग परत करताना माई साखर जाड होती, ठोकळ होती, तुझी साखर बारीक आहे व मला हे नाही पाहिजे, आली झगडा, प्रॉब्लेम. पण जर सपोज टू बी तिने म्हटलं की बाबा माझ्याकडे साखर नाही आहे, मला नाही का तू 50 रुपये देऊन टाक, मी आता साखर घेतो, मग पुढच्या महिन्यात मी 50 रुपये वापस करेन. तर म्हणते ठीक आहे बाप, घे 50 रुपये, आण साखर. आणि मग ते साखर घेऊन येते, बनवते, मग दुसऱ्या महिन्यात ते 50 रुपये वापस करते. पण साखर जेव्हा एक्सचेंज होते तेव्हा झगडा होऊ शकते. बाया तर होतेच नाही का, तर होऊ शकते. तर परतफेड करणं सरळ आहे. बार्टर सिस्टीम मध्ये बरो करणं फार सोपं आहे, कर्ज घेणं, परंतु परत करणं मात्र जशान तसं पाहिजे तेव्हा कठीण आहे, है ना. भांडवल निर्मिती अत्यंत महत्वाची, हेल्प इन द कॅपिटल फॉर्मेशन. कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे इन्व्हेस्टमेंट करणं फार सोपं आहे. पैशाच्या स्वरूपात इन्व्हेस्टमेंट अत्यंत सरळ आहे. बार्टर सिस्टीम मध्ये इन्व्हेस्टमेंट हा कॉन्सेप्ट नव्हता. बार्टर सिस्टीम मध्ये हा कॉन्सेप्ट विकसित होऊ शकला नसता. ठीक आहे. त्याच्यानंतर मूल्य हस्तांतरण, ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू. मूल्य हस्तांतरण सर्वमान्य प्रधान माध्यम आहे. कसा आहे पैसा, कसा आहे सर्वमान्य आहे ना, प्रधान माध्यम, जनरल एक्सेप्टेबिलिटी ऍज अ मीन्स ऑफ एक्सचेंज आहे. दुसरं आहे त्याची स्टोअर ऑफ व्हॅल्यू. तर हे दोन काय आहेत, मीन्स ऑफ एक्सचेंज और मोड ऑफ एक्सचेंज अँड स्टोअर ऑफ व्हॅल्यू, हे प्राथमिक कार्य आहेत. मग हे प्राथमिक कार्यामधून काही निर्माण होतात. काय होतात तर विविध व्यक्ती व स्थान याच्यामध्ये हस्तांतरण करणं शक्य आहे. कारण की मीन्स ऑफ एक्सचेंज एक्सेप्ट केलेला आहे आणि साठवून पण ठेवू शकतो, आणि साठवून ठेवल्यावर त्याच्या मूल्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे तो काय करतो, आत्ता द्यायचं तर आत्ता देईल पैसे. एका व्यक्ती म्हणजे ह्या व्यक्तीपासून त्या व्यक्तीला ट्रान्झॅक्ट, गेरे भाव पैसे, गेरे भाव पैसे, सहजरित्या शक्य आहे. कुठं पाहिजेत तुले पैसे, दिल्लीला पाहिजेत, हा दिल्लीला मी देतो ना गा, दिल्लीला येऊन देतो. म्हणजे प्लेस, टाइम, प्लेस काहीच घेणं देणार नाही. पर्सन टू पर्सन अँड प्लेस टू प्लेस कॅन बी ट्रान्सफर व्हेरी इझिली, व्हेरी फिजिबली पॉसिबल आहे. आता हे ट्रान्झॅक्शन तुम्ही स्थळ, काळ है ना आणि व्यक्ती, स्थळ, काळ आणि व्यक्ती, ह्या तिन्ही याच्यात आपल्याला काय दिसतंय, सहज रीतीने होणं शक्य आहे. त्याच्यामुळे याचं सर्क्युलेशन काय होतं, याचं सर्क्युलेशन जे आहे हे बरोबर होतं, भरपूर वेळा होऊ शकतं. जितके हस्तांतरण होईल तेवढं मूल्यवृद्धी होईल, तेवढी काय होईल, मूल्यवृद्धी होईल, त्याची युटिलिटी होईल, त्याचा वापर होईल, आणि अधिकाधिक वेळा हस्तांतरण झालं तर आपसुकच आर्थिक वृद्धी होईल. बरोबर आहे. त्यामुळे बाजार व्यवस्था वृद्धिंगत व्हायला याची मदत होऊ शकते. तो म्हणते की माझ्याजवळ आहेत 10 रुपये, तुला उद्या दे, आज मला हे वस्तू देऊन टाक. मग ते वस्तू घेते, त्या वस्तूला काहीतरी जांगडगुत्ता करते, 11 रुपयाला तो विकून टाकते. दुसऱ्या दिवशी 10 रुपये देते, 1 रुपया त्याला प्रॉफिट. मार्केट वाढलं, लक्षात आलंय का. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सर्वाधिक तरल. इट्स अ मोस्ट लिक्विड ऑफ ऑल लिक्विड ऍसेट. ऍसेट तर खूप प्रकारचे असतात, नॉन लिक्विड ऍसेट आणि लिक्विड ऍसेट. लिक्विड ऍसेट म्हणजे सहज रीतीने ते आपण कुठे जर दिले तर ते एक्सेप्टेबल होऊ शकतात आणि त्याच्या बाबत
आपल्याला दुसरं काहीतरी मिळू शकतं. म्हणजे मोड ऑफ एक्सचेंज म्हणून ते सहजरीतीने वापरता येतात, बरोबर आहे. परंतु त्या तरलतेमध्ये काही सहजरीतीने नाही वापरता येत, लगेच वापरता येत नाही, आत्ताच्या आत्ता तात्काळ वापरता येत नाही, त्याला काही कालावधी लागतो. परंतु पैसा असा आहे की आपण एक्सचेंज करायला गेला की लगेच होणार. दुसरं आपण बघतोय सोनं वगैरे, तर सोनं का ठेवतो, कारण की नेक्स्ट टू काय आहे, मनी. आपण जर वाटलं गरज तर सोनाराच्या दुकानात गेला तर तो लगेच पाहतो, त्याची टेस्ट करतो, प्युरिटी आहे, काही प्रॉब्लेम नाही, सर्टिफिकेट वगैरे आहे, तो लगेच हा बा एवढा आज भाव आहे हे घेऊन घ्या. म्हणजे कशात कन्वर्ट करतो, पैशात. कशात कन्वर्ट करतो, पैशात. आपण जर सपोज टू बी सेव्हिंग अकाउंट आहे, तर सेव्हिंग अकाउंट मध्ये आपण असं गृहीत धरूया एटीएम नाही आहे, एटीएम बंद आहे, तर आपण बँकेत जातो, स्लिप भरतो, स्लिप भरून झालं की आपला पैसा देते, सेव्हिंग अकाउंट आहे, बरोबर आहे. पण त्याला कालावधी लागतो. पण पैसा कसा आहे, पैसा दुकानात गेला, आपण दुकानात गेलं आणि माझ्या सेव्हिंग अकाउंट आहे यार, मला ही वस्तू पाहिजे, तो म्हणते अन्न पैसे, मग तर आपण बँकेत जाऊ, स्लिप भरू, मग आणून, तेव्हा दुकान बंद झालं तर, बरोबर. एखाद सोनं असलं, भाऊ मला हे वस्तू पाहिजे, तो म्हणते मला सोनं नाही भावा, सोनाराच्या दुकानात जाय, सोन्याचा काय विकतस काय कर आणि मला पैसे आणून दे. म्हणजे काय मागणी होते, पैशाची. सो इट इज अ मोस्ट लिक्विड अमंग द लिक्विड ऍसेट. जेवढे काय तरल मत्ता असते त्याच्यामधली सर्वाधिक तरल मत्ता असलेलं म्हणजे पैसा. म्हणजे सर्व याच्यात कन्वर्ट कशात करावं लागते, पैशातच आपल्याला करावं लागते. चाहे डिमांड डिपॉझिट असो, टाइम डिपॉझिट असो, सेव्हिंग डिपॉझिट असो, बॉन्ड, शेअर, गुड्स, व्हॅल्युएबल मेटल्स, व्हॉट एव्हर मे बी, काही असो, ते कुठे कन्वर्ट होतात, पैशामध्येच कन्वर्ट करावे लागतात. त्याच्यानंतर आहे पतप्रणालीचा आधार आहे. इट इज अ बेस ऑफ अ क्रेडिट सिस्टीम, है ना. व्यवसायामध्ये जर बघितलं आपण तर देवाणघेवाण होते. देवाणघेवाण दोन प्रकारची, पैशाची देवाणघेवाण, कॅपिटल फॉर्मेशन करायचं आहे, प्रॉफिट घ्यायचा आहे, डेली ट्रान्झॅक्शन करायचं आहे, प्रोडक्शनसाठी सॅलरी द्यायची आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो उत्पादनाचे घटक त्याच्यामध्ये वितरण करायचे, ह्या सर्व गोष्टीसाठी लागतो पैसा. पण इतक्या मोठ्या प्रमाणात जर पैसा सातत्यानेच प्रत्यक्षात वापरला तर मग मात्र अडचण येऊ शकते. त्यामुळे कुठे त्याची स्पीड जी आहे बिझनेसची ती थांबू शकते. म्हणून बिझनेसचा जो पाया आहे तो काय आहे, क्रेडिट. काय आहे, क्रेडिट. सर्व बिझनेस जे चालतात ते केवळ क्रेडिटवर चालतात. असा कोणताही बिझनेस नाही जो क्रेडिटवर चालत नाही, कारण की प्रत्यक्षात पैसा जर तो वापरायला लागला तर त्याचा बिझनेस वृद्धिंगत होऊ शकत नाही. पण जर क्रेडिटवर चालतं, पत पैशावर चालतं, म्हणजे उद्या देईन बा, आज मला माल देऊन टाक, असं जेव्हा चालतं, किंवा हा घे मी एक चेक लिहून ठेवतो उद्याचा मग पाहून घेऊ, असं जेव्हा चालतं त्याला आधार लागतं. कशाचा, पैशाचा. त्याला आधार कशाचा लागतं, पैशाचा. बिना पैशाच्या आधारावर पत पैसा बनूच शकत नाही. बघा इथे खूप सुंदर वाक्य आहे, क्रेडिट इकॉनॉमाइजेस द यूज ऑफ मनी. पैशाचा काटकसरीने वापर, अधिक उपयोग हा क्रेडिटमुळेच होतो. पैसा वृद्धिंगत जो होतो, पैशाची व्हॅल्यू वाढत जाते प्रोडक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून, प्रोडक्शनच्या दृष्टिकोनातून, है ना, ते क्रेडिटमुळेच होते. पण बट मनी इज ऍट द बॅक ऑफ ऑल क्रेडिट. सर्व पत पैशाच्या मागे पैसाच आहे. विदाउट मनी यू कॅनॉट क्रिएट अ क्रेडिट. विदाउट मनी यू कॅनॉट क्रिएट अ क्रेडिट. फकण्यापती बिझनेसमॅन आहे, पूर्ण डुबून गेला, बँकरप्ट झाला, आणि तो म्हणते क्रेडिट चालन का, वेदर इट इज अ क्रेडिट वरती नाही, त्याचा कोणताही चेक नाही, काय नाही, कोणीच एक्सेप्ट नाही करणार. हट भाऊ म्हणे, आमच्या इतकं तर भिकार चोट झाला असतो ना, मला म्हणतस म्हणे उद्या देईन पैसे, तुझी लायकी तर आता खायची नाही, बरोबर आहे, लाता खायची आहे, आता नाही खायची आहे. म्हणजे काय दिसते आपल्याला, विदाउट अ बेस ऑफ मनी क्रेडिट कॅनॉट क्रिएटेड. बघा कसं, व्यावसायिक बँकांना पतनिर्मिती जर करायची असेल तर राखीव रोख ठेवावी लागते, कॅश रिझर्व्ह ठेवावा लागतो, आणि जितका कॅश रिझर्व्ह असेल त्याच्या आधारावर ते लोन डिस्ट्रीब्युशन करू शकतात. धरलेल्या बँकेच्या सगळे पैशाचा लोन देऊ शकतात का, नाही. काही प्रमाणात इन द रेशो, इन द प्रपोर्शन ऑफ द रिझर्व्ह मनी दे कॅन इश्यू द लोन्स. सर्वच्या सर्व देऊ शकत नाही, ना तर बँक काय होईल, बँकरप्ट, दिवाळखोर होईल.
उद्योगपती जे आहेत बिझनेसमॅन, ते जर जेव्हा पतपैसा तयार करतात तर त्यांना रोख हमी द्यावी लागते. तुझ्या बँक अकाउंट मध्ये किती आहेत त्याच्यानुसार तू क्रेडिट दे बाबा. आता बँक आहे शून्य, काहीच नाही, फकण्यापती आहे तिथं, आणि इथं लखपतीची गोष्टी करते. जमन का नाही. है ना. कॅश गॅरंटी फॉर द क्रेडिट ड्रॉन बाय द बिझनेसमॅन, है ना. कॅश गॅरंटी असली पाहिजे, अदरवाईज त्याला देता येत नाही. त्यानंतर सीमांत उपयुक्तता व उत्पादकता समतुल्यक आहे. है ना. कसं ते समजून घेऊया. बघा, ग्राहक एका बाजूला आहे आणि एका बाजूला उत्पादक आहे. ग्राहकाला काय आहे? सॅटिस्फॅक्शन, मॅक्सिमम सॅटिस्फॅक्शन, आयदर युटिलिटॅरियन ऑर नॉन युटिलिटॅरियन. है ना. म्हणजे बुके घेऊन जातो आपण, मस्त सुंदर सुंदर फुलं, व्हॅलेंटाईन डे रेड रोज, रेड रोज, नुसत्या रेड रोज वरच आय लव्ह यू हे का हो. है ना. तर रेड रोज काय आहे? युटिलिटॅरियन आहे का? खाईन का ते गुलाबाचे फुल? नाही. है ना. नॉन युटिलिटॅरियन पण. तर आपल्याला काय दिसते? उपयोगिता जी आहे ग्राहकांच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे? सॅटिस्फॅक्शन, समाधान. मग समाधान, त्याला अधिकाधिक समाधान, मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन हवाय. व्हॅल्यू फॉर मनी आपण शब्द वापरतो ना. व्हॅल्यू फॉर, मी एवढा खर्च करतो, खरंच गरजेचा आहे का? खरंच गरजेचा आहे. कायले एवढा खर्च करतोस बे म्हणतात ना, कायले एवढा खर्च करतोस बे, काय कोण पाहते बे ब्रँड कपड्याचा, घेणं बे असा. बरोबर आहे. व्हॅल्यू फॉर मनी. बरोबर आहे. उत्पादक, त्याला काय आहे? मॅक्झिमम प्रॉफिट, अधिकाधिक नफा त्याला हवाय. त्याचा मेन उद्देश काय आहे? नफा. ग्राहकाचा मेन उद्देश काय आहे? सॅटिस्फॅक्शन. व्हॅल्यू फॉर इन्व्हेस्टमेंट फॉर द प्रोड्युसर. हिअर व्हॅल्यू फॉर मनी आणि व्हॅल्यू फॉर इन्व्हेस्टमेंट, ह्या दोघांची सांगड जी आहे दॅट इज द मनी. है ना. वस्तूंच्या किमती पैशाच्या स्वरूपात होतात. हे पण एखादी वस्तूची किंमत, व्हॅलेंटाईन डे रोज 100 रुपयाचा मिळते, तरी लोक घेतात. काऊन? व्हॅल्यू फॉर मनी आहे बाबा. आज नाही दिला रेड रोज तर का होईल, ते मला व्हाईट रोज देऊन टाकत. बरोबर आहे. राईट. व्हॅल्यू फॉर मनी म्हणजे पैशाच्या स्वरूपातच होते. सीमांत उपयोगिता व उत्पादकता दर्शवितात. मार्जिनल, है ना, यांचं गुणोत्तर आहे. दे आर इन रेशो ऑफ मार्जिनल युटिलिटी अँड मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी. मग आपण म्हणतो इतके पैसे खर्च करायला पाहिजे का, असं म्हणतो ना, असं शब्द वापरतो. याले एवढे खर्च करू नका, हा टॉप एंड मॉडेल कारचा घेऊ नका, काही गरज नाही, तुमची गरज किती, असा है ना. तर मार्जिनल युटिलिटी, मार्जिनल म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त जर खर्च केला तर समाधान तेवढंच मिळणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त खर्च केला तर समाधान तेवढंच, असा पॉइंट जो आहे ती प्राइस ग्राहक शोधत असतो. आणि कमीत कमी लागत करून अधिकाधिक प्रॉफिट कसा करता येईल हा प्रोड्युसर विचार करीत असतो. ह्या दोघांचा समेळ कशात बसवला जातो? तर तो समेळ बसवला जातो पैशाच्या स्वरूपात. बरोबर आहे. तर पैसा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे व वितरणाचे मोजमाप आहे. आपण नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करतो तर कशामध्ये करतो? रुपीज मध्ये करतो ना. रुपीज मध्ये करतो की नाही? जीडीपी जीएनपी काढतो तर कशात काढतो? रुपयामध्ये काढतो, रुपयाच्या मूल्यामध्ये. ज्या वस्तू आणि सेवा आहेत, अंतिम उत्पादनाच्या वस्तू आणि सेवा आहेत, त्याचं मूल्य आपण काढतो. मूल्य कसं काढतो? पैशाच्या स्वरूपात काढतो. आकलन पैशाच्या स्वरूपात आपण करतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतंय की जे काही नॅशनल इन्कम आहे ते पैशाच्या स्वरूपात आपल्याला सहज रीतीने, जे वस्तूंच्या स्वरूपात काढायचं असतं का, कसं काढलं असतं? 1 लाख कार भारतात आहेत, अच्छा आहेत, है ना. 1 करोड वॉशिंग मशीन आहेत, है ना. किती 1000 क्विंटल धान्य झालं आहे, 1000. काय करायचं त्याचं कॅल्क्युलेशन, त्याची युटिलिटी नुसार त्याचं रुपयात मूल्यात्मकता होणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याला याची गरज आहे. तसंच जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे उत्पादन झालंय ते उत्पादन आपण वितरण करतो, लोकांना देतो. लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून आपण मीन्स ऑफ प्रोडक्शन, ज्या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन याच्या दृष्टिकोनातून देतो. ते पण रुपयाच्या याच्यातच देऊ. वेतन कशात देतो? है ना. एखादी कपडा फॅक्टरी असले घेऊन जावे कपडे म्हणतो का त्याला? नाही.
आणि त्याला पैसे देतो. भाडं एखादं रेंट असेल, एखादी कंपनी रेंटवर घेतली असेल, तर ज्याच्याकडून रेंटवर घेतली असेल त्याला का त्या कंपनीचे प्रोडक्ट देत बसणार आहे का? गिफ्ट म्हणून देईन. पण बाकी तर तो म्हणा ना मला पैसे पाहिजे म्हणून, नाही का? व्याज, इंटरेस्ट, बँक, हा ना, कपडा फॅक्टरी मधला कपडा बँकेत आला, जमन का? नाही. व्याज, नफा, कपड्याच्या फॅक्टरीचा मालिक किती कपडा त्याला आवडत असान, मी जगातला चांगला कपडा बनवलं म्हणत असान, तरी तो कपडा म्हणून प्रॉफिट घेईन का? हा, पैसा म्हणूनच घेईन. तर पैशाच्या स्वरूपात त्याचा निर्धारण आणि मोबदला केला जातो. डिटरमाइंड अँड डिस्ट्रीब्युटेड इन द फॉर्म ऑफ मनी. आणि म्हणून मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम अँड इट्स डिस्ट्रीब्युशन. त्याच्यानंतर आहे आर्थिक निर्णयात मदतगार. तुम्ही डिसिजन घेता, पैसा केव्हा खर्च करायचा, कसा खर्च करायचा, कशावर खर्च करायचा, केव्हा खर्च करायचा, कसा कसा करायचा, विचार करता की नाही? है ना? तर विचार करता कशामुळे? पैशामुळे. पैसाच नसता तर असा विचार झालाच नसता. का? कारण की प्रायमरी फंक्शन ऑफ मनी इज अ स्टोअर व्हॅल्यू. यालाच तुम्ही साठवून ठेवू शकता. साठवून ठेवून ते रिट्राइव्ड करता येतं, त्याचं मूल्य ते राहू शकतं, बऱ्याच काळ त्याचं मूल्य स्थिर राहतं. आणि म्हणून आपल्या दैनिक गरजा किंवा भविष्यातल्या गरजा आपण सहज रीतीनं भागवू शकतो. तर हे भागवताना आपण निर्णय घेतो, माझ्याकडे एवढे रुपये आहेत, मी किती खर्च करायला पाहिजे, भविष्यासाठी किती ठेवायला पाहिजे. तर सेव्हिंग डिसिजन मेकिंग, एक्सपेंडिचर डिसिजन मेकिंग, है ना, इन्व्हेस्टमेंट डिसिजन मेकिंग, ह्या ज्या आहेत ह्या कशाच्या आधार होतात? पैसा आहे म्हणूनच. पैसा नसता तर ह्या निर्णय जे घेण्याची जी ॲबिलिटीज आहेत त्या डेव्हलप होऊ शकल्या नसता. सो व्हॉट टू परचेस अँड व्हेन टू परचेस, है ना, हाऊ टू परचेस, हाऊ मच टू बी परचेस, ह्या सर्व बाबी कशामुळे आहेत? पैशामुळेच आहे. पैसा नसता तर ह्या बाबी घडल्याच नसत्या. आणि ह्या बाबी घडल्या नसत्या तर बाजार व्यवस्था जी आहे ती वृद्धिंगत झालीच नसती. तर अल्टिमेटली इकॉनॉमी आहे ती वृद्धिंगत झालीच नसती. तर आपण आताही झिंगालाला करत राहिलो असतो, केलं असतं की नाही? हा. आणि शेवटचं समायोजनाचा बेसिस ऑफ ऍडजस्टमेंट. स्टॉक मार्केट आहे, शेअर मार्केट है ना, फॉरेक्स आहे, इंटरनॅशनल एक्सचेंज आहे, करन्सी एक्सचेंज आहे, इंटरनॅशनल ट्रेड होतो, तो व्यापाराचं जे आहे त्याचं आदान प्रदान आहे. ह्या सर्व बाबींचं ऍडजस्टमेंट जे आहे पैसे आहेत म्हणूनच हे शक्य आहे. जागतिक आर्थिक व्यवस्था जी वृद्धिंगत झाली ते केवळ पैशामुळे आणि पैशामुळेच. पैसा नसता तर समायोजन करता आलं नसतं, ऍडजस्टमेंट करता आलं नसतं, करन्सी एक्सचेंज करता आला नसता, ट्रेड ट्रान्झॅक्शन करता आले नसते, शेअर मार्केट आणि मनी मार्केट यांचं बॅलन्स करता नसतं आलं. आणि म्हणूनच इट इज अ बेस ऑफ ऍडजस्टमेंट ऑफ द ऑल, है ना. मनी गॅरंटीज द सॉल्वन्सी ऑफ द पेयर्स अँड प्रोव्हाइड ऑप्शन्स टू द होल्डर्स ऑफ मनी टू यूज इट इन एनी वे ॲज ही लाईक. त्याला जसं वाटते तसं तो खर्च जशा प्रकारे पाहिजे तशा प्रकारे तो करू शकतो. आणि त्याची गॅरंटी देते सॉल्वन्सीची, है ना, सोडवण्याची गॅरंटी देते. आणि म्हणूनच पैसा काय आहे? ऍडजस्टमेंट, समायोजन करू शकता. सो आपल्याला काय दिसतात? ह्या विविधांगी कार्य जी आहे ती पैशाची आहेत. आणि पैसा आहे म्हणूनच समाज आहे. खैर, पण पैसा आहे म्हणून समाजात प्रॉब्लेम आहेत. खैर, पैशामुळे समाजात प्रॉब्लेम नाही, समाजाने पैशामुळे प्रॉब्लेम निर्माण केलेला आहे. पैशाने स्वतः काही प्रॉब्लेम निर्माण केले नाही. जर त्याला प्रॉपरली मॅनेज केलं तर समाज सर्वात सुखी राहू शकतो. पैसा हे सुखाचं साधन आहे आणि पैसा हे दुःखाचं कारण आहे. का? तर ते माणसाने आणलंय. ठीक आहे, मला वाटतं हे समजलं असेल. पैसा प्रवचन देण्यात काय अर्थ नाही, बाकीची फिलॉसॉफी असो. अभ्यास करता तुमच्या अभ्यासाले ऑल द बेस्ट.